जबलपूरला जेवण झाले आणि बहोरी बंद इथे मुक्काम करायचे ठरले। बहोरी बंद हे शांतीनाथ भगवंताचे अतिशय क्षेत्र, जबलपूर पासून फक्त 70 किलोमीटर अंतरावर असलेले छोटेसे गाव। इथे असणाऱ्या सुंदर धर्मशाळेत आम्ही रात्री पोहोचलो। सकाळी मंदिरांचे दर्शन घेऊन अभिषेक व शांतिधारा केली। मग इथून बाहेर पडलो ते शिखरजीच्या दिशेला। आजचा दिवस तिसरा आहे आणि आम्ही काल बहोरी बंदला मुक्काम केला होता आणि तिथून आता सकाळी निघालोय। मस्त जंगलाच्या गावातल्या रस्त्यातून आमचा प्रवास चालू आहे। आपण आता आलो आहोत कंकाली देवी मंदिर तिगवा इथे आलेलो आहेत। हे राष्ट्रीय स्मारक आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण जबलपूर मंडलच्या अंतर्गत येतं। चला बघूया, इथे 36 मंदिरांचे अवशेष आहेत। इथे आल्यावर कळले की हे 5व्या शतकातील म्हणजेच तब्बल 1600 वर्ष जुने गुप्तवंशीय राज्याच्या कारकिर्दीतील बांधलेले आणि भारतावर झालेल्या आक्रमणकारी हल्ल्यातून वाचलेले काही मोजक्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे। असे मंदिर प्लॅन न करता बघायला मिळणे हा आमच्यासाठी एक मोठा आश्चर्याचा धक्का होता। 36 मंदिरांचा समूह असलेला हा कंकाली माता मंदिराचा परिसर। हे कंकाली देवीचं मंदिर। इथे आता कंकाली माता आणि शारदा मातेचे मंदिर तेवढे शिल्लक आहे, बाकी मंदिरांचे दिसतात ते फक्त अवशेष। इथे एक खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि कंकला देवी जे अक्षरशः हे कंकाळ आहेत देवीच्या आजूबाजूला। हातात तिच्या काही शस्त्र आहे, पायाखाली दैत्य आहे आणि इथे ही एक मूर्ती देवीचंच रूप इथे दाखवलं आहे। खाली शेषशाही विष्णू आहे आणि वरती अवतार आहे, आय एम नॉट शुअर कुठला आहे, पण हे खूपच सुंदर असं इथे नक्षीकाम आहे या मंदिरावर। नमस्ते, आपल्यासोबत आहेत बोहरी बंद गावातले एक ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याशी विचारूयात इथली माहिती। सर, आपका नाम बताइए। सर, मेरा नाम नंद कुमार दुबे है। हाँ, मैं बोहरीबंद से हूँ और लगातार इस मंदिर से 38 वर्षों से जुड़ा हूँ। 5 वर्ष से तो डेली दर्शन करने यहाँ आता हूँ। ये तिगमा धाम के नाम से मंदिर विख्यात है। माता कंकाली का ये मंदिर है, बगल में माई शारदा का मंदिर है। कहते हैं लगभग 1700 वर्ष पहले यहाँ 36 मंदिर थे एक साथ। अब वो पता नहीं औरंगजेब के ज़माने में ये सारे मंदिरों को तोड़ा गया और विध्वंस किया गया। फिर भी माई शारदा की जो मूर्ति है उसको खंडित नहीं कर पाए। अंत में कुछ लोगों ने, ऐतिहासिक पुराने लोग, ऐसा इतिहास कहता है कि 2 मंदिरों का निर्माण उसी समय मिट्टी और रेता बगैर सीमेंट के किया था, वही स्थान है। आज भी यहाँ ऐसी मानता है कि आल्हा आते हैं और महर के पहले का स्थान ये है। जब यहाँ कुंवार के महीने में लगभग 1800 कलश माता के धोए जाते हैं। लाखों लोगों की संख्या में भीड़ लगती है। मेरे द्वारा व्यक्तिगत यहाँ श्रीमद् भागवत लगातार 5 वर्षों से सचंडी यज्ञ किया जाता है। गांव का सहयोग दिया जाता है। लाखों लोगों की भीड़ रहती है, भंडारा होते हैं और दुनिया भर के लोग यहाँ आके भंडारा करते हैं। नौ दुर्गा में देवी माँ का यहाँ पर प्राचीन मंदिर तो है ही, ऐसी मानता है कि यहाँ लोगों की मनवांछित इच्छाएं पूर्ति होती हैं। आज भी यहाँ आल्हा सबसे पहले दर्शन आल्हा करने ही आते हैं। धन्यवाद। बहुत ही उपयुक्त और माहिती है ना, पूरी आपने माहितीपूर्वक जानकारी हमें दी और आपसे मुलाकात हुई, हमें बहुत अच्छा लगा। धन्यवाद, थैंक यू। या मंदिर कॉम्प्लेक्समध्ये 36 अशी पुरातन मंदिरं होती। त्यातलं एक मंदिर आपण हे बघितलं, त्या काकांनी भरपूर माहिती सांगितली आणि या झाडाच्या पाठीमागे आहे ते शारदा देवीचं मंदिर आणि इथे ASI तर्फे काम करून थोडं डेव्हलपमेंट केलं। आतमध्ये म्युझियम तयार करण्याचा त्यांचा प्रकल्प आहे। खूपच सुंदर असा परिसर आहे, झाडी आहे आणि सगळीकडे अवशेष विखरले आहेत। कंकाली माता मंदिर किंवा कंकाली
स्थान असं याचं हे नाव आहे. कंकाली माता मंदिरानंतर आता आपण जाऊयात शारदा माता मंदिर. दिवाळीमुळे बाजूला गाणी लागली आहेत त्यामुळे आवाज आहे. सगळीकडे दिवाळीचा उत्सव, दिवाळी सण साजरा होतो. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. आपण बघूयात जाऊन. शारदा माता हे पण आज जाऊयात आपण. पाषाणाचं असं हे सुंदर मंदिर. आतमध्ये टेम्परेचर डिफरन्स इतका जाणवतो, इतकं गार आहे आतमध्ये. बाहेर ऊन आहे आणि इथे खूप प्रचंड गार आहे. नक्षीकाम बघा, खूपच सुंदर. गणेश आहे इथे. इथे गणेश आहे उभे. इथे वेगवेगळी नक्षी आहे. सुंदर असा हा परिसर आणि सुंदर असं हे मंदिर. इथेही या मूर्त्या आहेत. बाहेरही गणेश आहेत. इथे बसलेल्या स्वरूपात, आतमध्ये उभ्या स्वरूपात. इथे शिलालेख आहे हा. आणि खाली इथे पण ह्या मूर्त्या आहेत. सुंदर नक्षीकाम आहे दोन्ही बाजूनी. फारच सुंदर. इथेही गणेश आहेत. फारच सुंदर मूर्त्या आहेत आणि कामही खूप सुंदर आहे मंदिराचं. अतिसुंदर. यानंतर आम्ही निघालो ते बिलरी इथे मजा आली. आम्ही आलो ते भगवंताच्या दर्शनासाठी, पण दिसले जिनवानी म्हणजे जैन धर्म ग्रंथाचे तारण मंदिर. नेहमीच्या जैन मंदिरापेक्षा हे मंदिर वेगळे असते. या मंदिरात तीर्थंकराच्या मूर्त्या नसतात, असते ती जिनवानी. मी हे असे जैन मंदिर पहिल्यांदाच बघत होते. आम्ही दोघांनी श्रद्धापूर्वक दर्शन घेतले आणि मंदिरातील एकाला विचारले, जिन दर्शन म्हणजे मूर्ती असलेले मंदिर कुठे आहे? त्यांनी दुरूनच मंदिर दाखवले. तारण वाणी असं हे बिलहरी गावातील भव्य मंदिर आहे. इथे आतमध्ये हे जिनवाणी मातेचं मंदिर आहे आणि इथे राहण्याची सोय आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळंच काही आहे इथे. दर्शन घेतलं आम्ही आणि आता बाहेर पडतो. एक कचरा असलेली, झाडी उगवलेली पडीक जागा दिसली आणि इथे भुयारात जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. आत चाललोय. अप्रतिम. अप्रतिम. खजिना सापडतो म्हणतात ना, हे तशातलंच काही आहे आणि तोही न कळत. शेजारी मंदिर आहे तारण तरुण. किती भव्य आधुनिक मोठे मोठे हॉल, व्हिडिओ केलाय. आणि तिथे बाजूला एक खंडर, जायलाही रस्ता नाही. रस्त्यावर अगदी पडीक. म्हटलं काय आहे, तर रुचिरालयामुळे काय आहे बघा. खाली उतरलं तर ही मोठी अशी बारव. सुंदर. हा रस्ता, इथनं बाहेर आलो. आत गेल्यावर विरागला दुसऱ्या बाजूला पायऱ्या दिसल्या. इथे ही जुनी बारव आहे, त्याची एंट्री आहे ही. चला आपण आतमध्ये जाऊया. खूप सुंदर. सुरेख अशी बारव आहे. इकडनं तर प्रशस्त एंट्री आहे.
ही बारव बघून निघालो जैन मंदिराकडे. आम्ही आता ह्या तरण तारण बिलारी गावात आलो. खूपच सुंदर गाव आहे, म्हणजे आमच्या अपेक्षेच्या पेक्षा भारी निघालं हे गाव. एक तर ते मंदिर बघितलं जिनवाणीचं सगळ्यात पहिले, रुचिराने आधी कधी बघितलं नव्हतं. नंतर ती बारव दिसली. आता गावात आलं, इतकं कलरफुल आणि इतकं सुंदर गाव आहे. दिवाळीसाठी इतकं छान सजवलं यांनी, खूपच सुंदर. याला म्हणजे अप्रतिम 10 on 10 ना. आता इथे समोर जैन मंदिर दिसतंय लिहिलेलं, समोर जायचे मंदिर आहे जैन मंदिर. सॉरी, दिक्कत हो गया आपको. इथे मंदिर आलेलं आहे. हे मंदिर सुद्धा निव्वळ अप्रतिम. इथे असलेल्या मूर्त्या प्राचीन आणि जमिनीत सापडलेल्या आहेत, अतिशयकारी आहेत. मंदिरात जेव्हा विचारपूस केली तेव्हा ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले की दंतकथेनुसार बिलरी हे गाव राधेय म्हणजे कर्णाचे गाव होते आणि गावात अनेक पुरातन वास्तू आहेत. त्यापैकी एक म्हणजे हनुमान मंदिर बघून गावातून आम्ही रजा घेतली. इथून 8 किलोमीटर अंतरावर असलेला NH30 गाठला. भुकेची वेळ झाली होती. वाटेत हा जैन डब्ल्यू का ढाबा दिसला. इथे जेवण केले. आमच्या पूर्ण प्रवासातील हे एकुलते एक असे बाहेरचे जेवण होते बरं का. त्यानंतर मग जास्त ब्रेक न घेता वाराणसीकडे मोर्चा वळवला. आम्हाला पहिल्यांदा कुठल्या टोल नाक्याला 3 दिवसात अशी गर्दी लागली आहे. पुण्याजवळचा सोडला तर आज रविवार आहे आणि लोक आता ही वाराणसीला चालली असतील. रिवा वाराणसी असा हा नॅशनल हायवे 30 आहे, त्यामुळे ही गर्दी असेल. सगळ्या लेन्स पॅक आहेत मागे. तशी पुण्याच्या खेड शिवापूरला गर्दी होते तशीच ही गर्दी आहे, पण कमी आहे प्रमाण. पुण्याचं तर अफाट असते गर्दी. इथे फार फार तर 2 मिनिटाची गर्दी आहे आणि पहिल्यांदा टोलला गर्दी दिसली. नाहीतर आम्ही टोलला जाणारी पहिली किंवा दुसरी गाडीच आमची असायची. हॉर्न वाजवायला लागलेत लोक आता मागे. सगळा गोंधळ होतो. या लोकांना ट्रॅफिकची अशी शिस्त असेल असं मला अजून तरी दिसलं नाही. बरेच वेळा तर लोक हॉर्न देऊन सुद्धा सरकत नाही. मी सुरुवातीला फक्त अप्पर डिपर लाईट्सनी त्यांना रिक्वेस्ट करायचो, पण ते बघायचे सुद्धा नाही. मग हॉर्न दिले त्यालाही बऱ्या वेळेस त्यांनी प्रतिसाद देणं आता म्हणजे देत नाहीत तिथे लोक. ते त्यांच्याच ह्याच्यात असतात. चला, गाडी हलते थोडी. टोलला आपण लवकरच पोहोचू. दोन्ही बाजूनी खूप सारे पठारी प्रदेश आहेत. गंगेच्या प्रदेशात आम्ही आहोत. नर्मदेच्या तर आम्ही फार पुढे आलो. गंगेचा हे प्रदेश आहे. दोन्ही बाजूला भरपूर पठारी प्रदेश आहे. गंगेचा हे पठारी प्रदेश आहे. छान आहे. आता गंगेच्या प्रदेशात आम्ही पोहोचलो. आता आम्ही मध्य प्रदेश मधून UP मध्ये प्रवेश केलाय. आता इथे आपण इथून मिर्झापूर 52 दाखवत आहे, वाराणसी 140, कोलकाता 791. आम्ही मध्य प्रदेश मागे सोडलंय आणि आता UP मध्ये प्रवेश केला आहे. काहीही गर्दी नसलेला टोल. असेच सगळे टोल लागले एक्सेप्ट तो मगाचा टोल जेव्हा खूप गर्दी होती. संध्याकाळी वॉशरूम ब्रेकसाठी एक पेट्रोल पंपावर थांबलो. विचारले, हा पंप उत्तर प्रदेशमध्ये येतो का? तर टिपिकल बिहारी भाषेच्या लहेजात उत्तर मिळाले, आप बिहार में घुसे हो. बिहारी माणूस महाराष्ट्रात घुसतात. खरं तर श्रमिक बंधू कामासाठी येतात हे ऐकून होते, पण आज एक मराठी जोडपे बिहारमध्ये घुसले हे ऐकून कान धन्य झाले. आता बिहारमध्ये घुसलोच आहे तर माघार नाही. त्यामुळे आजची रात्र औरंगाबाद बिहारमध्ये काढायची ठरवली. धन्यवाद.